मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जवळपास 2 वर्षापासून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांसाठी सरकारने या योजनेची घोषणा केली होती। त्यानुसार कोट्यवधी महिलांनी याचा लाभ घेतला आहे। मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार उघडकीस आले। काही पुरुषांनीही बनावट खाती उघडून पैसे घेतल्याचे समोर आले। यानंतर लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली आणि त्यात तब्बल 1,05,00,000 लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले। या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। सरकारची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता अभी भाड में जाए जनता अशी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली। रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की आत्ताच्या क्षणाला मी ही पोस्ट करत असताना महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, तज्ज्ञ मंडळी याच्यावर भाषण ठोकतील आणि दुसरीकडे सरकारने आतापर्यंत तब्बल 1,05,00,000 लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे। सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा काय परिस्थिती होती असा सवालही त्यांनी उपस्थित केला। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याने इतर अनेक योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचेही रोहिणी खडसे यांनी सांगितले। महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असाही संतप्त सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्रतेच्या तपासणीनंतर मोठ्या संख्येने महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सुमारे 1,05,00,000 महिला विहित निकषानुसार पात्र ठरत नाहीत। हेच लक्षात घेऊन यावर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ 1,48 कोटी लाभार्थ्यांसाठी 26,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा योजनेच्या बजेटमध्ये सुमारे 19,000 कोटी रुपयांची कपात करण्यात आली। सुरुवातीला कमी कागदपत्रांच्या आधारे मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले आणि त्यांना काही महिने लाभही मिळाला। मात्र डिसेंबर 2024 पासून पात्रतेची सविस्तर तपासणी सुरू आहे। महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असाही सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।